मंडळी नमस्कार. नुकताच शिवसेनेचा दसरा मेळावा संपन्न झाला. महाराष्ट्रामधील जनतेने 2 दसरा मेळावे, शिवसेना ठाकरे गट आणि एक शिवसेना शिंदे गट. ह्या दोन्ही दसरा मेळाव्यामध्ये आवाज कोणाचा, गर्दी कोणाच्या दसरा मेळाव्यात, अशी चर्चा विविध समाज माध्यमांवरती रंगू लागली होती. मात्र दसरा मेळावा संपल्यानंतर एकच चर्चा होती. ती चर्चा होती रामदास कदम यांच्या वक्तव्यात. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून टाकणारं एक वक्तव्य केलं आणि त्याच वक्तव्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट आपण वित्तम बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण तुम्हा सर्वांचं वित्तम बातमीच्या ह्या स्पेशल रिपोर्टमध्ये स्वागत करतो. मंडळी, रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यामध्ये भाषण करत असताना बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 2 दिवस बाळासाहेब ठाकरे यांचं जे शेव होतं ते ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले वगैरे वगैरे अशा आशयाचं विधान केलं आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ माजली आणि सातत्याने ठाकरे गटाचे नेते अनिल परब हे आता रामदास कदम यांच्यावरती टीका करत आहेत. मात्र एकूणच ते वक्तव्य काय होतं आणि त्या वक्तव्यामुळे खळबळ कशी माजली हे आधी रामदास कदम यांच्या भाषणामधील ते वक्तव्य पाहूया. शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं? शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कळा माहिती. जबाबदारीने बोलतोय, मोठं विधान करतोय. होय, शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणारे डॉक्टर आहेत. आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पगारांना विचारून घ्या. 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो. 8 दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय. 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय. सगळं कळत होतं. पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते. ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये. आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे, बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं, कधी झालं, त्यामध्ये सही कुणाची होती, काढा सगळी माहिती. रामदास कदम यांच्या ह्या वक्तव्यानंतर राजकारणामध्ये मोठी खळबळ माजली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत पत्रकार परिषद घेतली आणि रामदास कदम यांच्या ह्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. रामदास कदम यांनी जाहीर माफी मागावी, रामदास कदम यांना मी न्यायालयामध्ये खेचणार आहे, अशा आशयाचं वक्तव्य अनिल परब यांनी केलं. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे अनिल परब यांनी देखील रामदास कदम यांच्या कौटुंबिक गोष्टीवरती भाष्य करत त्यांच्यावरती सडकून टीका केली. 1993 मध्ये रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती रामदास कदम यांच्याबाबत काय घडलं होतं? त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता की त्यांना जाळण्यात आलं होतं? असं एक खळबळजनक वक्तव्य अनिल परब यांनी केल्यामुळे पुन्हा एकदा परब आणि कदम यांच्यातील संघर्षाला तोंड फुटलं. अनिल परब यांनी काय नेमकं वक्तव्य केलं होतं ते देखील आपण ऐकूया. ही नार्कोटेक्स्ट होणं गरजेचं आहे. या नार्कोटेक्स्ट बरोबर अजून एक नार्कोटेक्स्ट होणं गरजेचं आहे. सन 2093 मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं. 1993 ला रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं. ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्स मध्ये आलं पाहिजे. आता अनिल परब यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे भाष्य केल्यावरती रामदास कदम यांनी देखील लगेचच पत्रकार परिषद घेतली. माझ्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला नव्हता किंवा तिला जाळण्यात आलेलं नव्हतं, तर जेवण करत असताना स्टोवचा भडका उडाला आणि त्यामध्ये तिची साडी पेटली आणि मी तिला वाचवलं, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं. आणि थेट त्यांनी
अनिल परब यांच्यावरती टीका करायला सुरुवात केली। अनिल परब यांना रामदास कदम देखील कोर्टामध्ये खेचणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना ज्योती रामदास कदम ह्या पहिल्यांदा प्रसार माध्यमांच्या समोर आल्याचं देखील पाहायला मिळालं। मुळात सावली बार प्रकरण असेल, ह्या बार प्रकरणामध्ये देखील ज्योती रामदास कदम यांचं नाव सातत्याने समोर येत होतं। सावली बार ज्योती रामदास कदम यांच्या नावावरती आहे आणि गृहराज्यमंत्री यांच्या मातोश्री म्हणजे ज्योती कदम यांच्या नावाने त्या ठिकाणी सावली डान्स बार चालवला जातो असं वक्तव्य, अशी टीका विधानसभा कालखंडामध्ये ज्यावेळेला अधिवेशन चालू होतं त्याच वेळेला अनिल परब यांनी केली। मात्र त्यावेळेला देखील रामदास कदम हेच माध्यमांसमोर आले, योगेश कदम माध्यमांसमोर आले आणि त्यांनी त्यांची बाजू प्रखरपणे मांडली। ह्या संपूर्ण घटनेमध्ये कुठेही ज्योती रामदास कदम माध्यमांसमोर नव्हत्या। मात्र आता अनिल परब यांनी ज्योती रामदास कदम यांच्याबाबत जे वक्तव्य केलं, त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता की त्यांना जाळण्यात आलं होतं, असं विधान अनिल परब यांनी केल्यानंतर मात्र ज्योती रामदास कदम ह्या माध्यमांसमोर पहिल्यांदा आल्याचं पाहायला मिळालं। सलग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला रामदास कदम यांनी म्हणजे काल रविवारी रामदास कदम यांनी ज्यावेळेला पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये ज्योती कदम यांनी येऊन आपल्यावरचे केलेले आरोप जे आहेत ते खोटे आहेत, चुकीचे आहेत। जेवण करत असताना स्टोचा भडका उडाला, साडी जळली आणि त्याच्यानंतर जे काही त्यांच्या बाबतीत घडलं तो संपूर्ण घटनाक्रम ज्योती कदम यांनी माध्यमांसमोर मांडलेला आहे। तो देखील आपण एकदा ऐकूया। वैयक्तिकरित्या माझी तयारी आहे, उद्याही माझी तयारी आहे आणि जर त्यातनं सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते पण सांगा। माझी तयारी आहे बिलकुल। त्यावेळेला माझी पत्नी 2 स्टोव्ह होते, स्टोव्हवरती जेवण बनवत होती खेळला। स्टोव्हचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फडका उडाला आणि त्यावेळी मी वाचवलं माझ्या पत्नीला। हे हात अजून आहे साक्षीदार, हे जळलेलं माझ्या हात आहे। माझ्या पत्नीला मी वाचवले। 6 महिने माझी पत्नी जसलोकमध्ये होती, 6 महिने मी ऍडमिट होतो तिथे, मी थांबलो होतो बाजूच्या कॉटमध्ये गुम घेऊन। तू आम्हाला काय सांगतोस रे? काल त्यांनी जे आरोप केलेले आहेत म्हणजे आमच्या कुटुंबावरच म्हणेल मी, साहेबांवर जे केलेले आहेत ते फार चुकीचे आरोप आहेत। 1993ला जे माझं ऍक्सिडेंट झालं ते स्टोव्हनी झालेलं आहे आणि तेव्हा असं काही नव्हतं, आमच्याकडे गॅस लाईन आहे, आमच्याकडे सिलेंडर आहेत, आम्ही एवढे श्रीमंत नव्हतोच आम्ही तेव्हा। आम्ही करवंट्या जाळून पण आम्ही जेवण केलंय, असं नाही तर एवढ्या मीडियामध्ये येते की स्टोव्हने कसा, आमदाराच्या घरी स्टोव्ह कसा असू शकतो। ते स्टोव्ह होते आणि गॅस पण होता, स्टोव्हवर पण करत होत्या बायका त्यावेळेला आणि ते मी करत होते आणि मी उभे असताना माझा पदर त्या स्टोव्हवरती पडला आणि त्यामुळे तो मी असं हे करताना स्टोव्ह उडाल्यानंतर तो स्फोट झाला आणि त्याच्यातही मी भाजले आणि मग तशीच गाडी करून आम्ही खेडून जसलोकला आलो। आधी आम्ही ते पण आलो, कांदिवलीच्या हॉस्पिटलमध्ये आलो, कांदिवलीवरून सांगितलं की डायरेक्ट तुम्ही जसलोकला घेऊन जा आणि तिथे जसलोकला मी 2 महिने ऍडमिट होते। माझ्या बाजीच्या रूममध्ये साहेब होते आणि त्यांनी असं करायचं शक्यच नाही ना, आणि ते का असं करतील आणि मग असं केलं असं ते वाचवायचा प्रयत्न करणार नाही ना। आणि मी अमेरिकेपासून त्यांनी फिरलं असं नाही की असं हे केलं, स्वतः त्यांनी वाचवताना त्यांचा हात पण भाजलेला आहे आणि हे राजकारण फार म्हणजे चुकीचं। मी आज पहिल्यांदा तुमच्या मीडिया समोर आले, मी कधी मला हे राजकारण कधी माहित नव्हतं, कधीच आम्ही त्यांच्या घरात चर्चा करतो, पण आज मुलगा झाला किंवा हे झाले असं करणं फार चुकीचं वाटतंय मला, म्हणून मी आज सांगितलं मी बोलते, मला यायचं होतं मीडिया समोर मी आले। आता त्या प्रतिक्रिया येतील की आता बायकोला आणली नाही त्यांनी हे केलं, पण हे चुकीचं मला सांगावंच वाटलं म्हणून मी सांगते। तुमचा प्रश्न 1993 रोजी ज्योती कदम यांच्याबाबत नक्की काय घडलं होतं? त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता की त्यांना जाळण्यात आलं होतं? कौटुंबिक वाद होता की अपघात होता की दुर्घटना होती? याबाबतचे अनेक तर्कवितर्क सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात लावले जात आहेत। स्वतः ज्योती कदम यांनी माध्यमांसमोर येऊन त्यांचं स्पष्टीकरण दिलं, घडलेला घटनाक्रम सांगितला, मात्र तरी देखील प्रश्न आणि शंका उपस्थित केली जाते। सत्य काय होतं हे याचं त्याला माहिती। मात्र रामदास कदम आणि अनिल परब आणि योगेश कदम यांच्यामधील जो संघर्ष आहे, म्हणजे कदम कुटुंबीय विरुद्ध परब यांच्यामधील जो संघर्ष आहे तो काही नवा नाही। ज्या वेळेला शिवसेना कुठली नव्हती, उद्धव ठाकरे यांची सत्ता होती,
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा देखील कदम विरुद्ध परब यांच्यामधील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय. अनिल परब ज्या वेळेला रत्नागिरीचे पालकमंत्री होते त्यावेळेला अनिल परब माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप योगेश कदम यांच्या बाबत स्वतः रामदास कदम यांनी केला होता. म्हणजे योगेश कदम यांना संपवण्याचा प्रयत्न अनिल परब करतायत असा वारंवार आरोप रामदास कदम यांनी माध्यमांसमोर केला होता. मात्र ज्यावेळेला शिवसेना पक्ष फुटला तेव्हापासून कदम विरुद्ध परब यांच्यामधील संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला. अलीकडच्या काळामधील झालेला सावली बार डान्स बार प्रकरणामधील विषय हा अनिल परब यांनी मोठ्या प्रमाणात उचलून धरला होता. अनिल परब यांनी त्याबाबतचे सर्व पुरावे हे माध्यमांसमोर मांडले होते. सर्व पुरावे त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील दिले होते आणि कारवाई करण्याची एवढंच काय तर योगेश कदम यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. मात्र काही प्रमाणामध्ये हे प्रकरण शांत झालं. असं म्हटलं जातं की हे प्रकरण शांत करण्यासाठी किंवा शांत होण्यासाठी रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांचा देखील हात आहे. मात्र त्यानंतर आता दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने ज्यावेळेला रामदास कदम यांनी शिवसेना ठाकरे गटामधील उद्धव ठाकरे ह्या प्रमुख नेत्यावरती पक्षप्रमुखांवरती ज्यावेळेला अशा स्वरूपाची टीका केली त्या टीकेवरून आता हा संपूर्ण भडका उडाल्याचं पाहायला मिळतं. मात्र राजकारण करत असताना कुठेतरी कौटुंबिक पातळीवर देखील आता टीका होते. कौटुंबिक घटना देखील राजकारणामध्ये पुढे येत आहेत हे देखील संपूर्ण महाराष्ट्र पाहते. आता येणाऱ्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील जाहीर होणार आहेत. ह्या संपूर्ण निवडणुका लक्षात घेता महानगरपालिका ह्या निवडणुका लक्षात घेता अशाच काहीशा घटना ह्या अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. मात्र हे राजकारण करत असताना कौटुंबिक पातळीवरती आपण किती टीका करावी आणि कौटुंबिक स्तरावर घडलेल्या घटना कशा स्वरूपात माध्यमांसमोर आणाव्या हा देखील एक चर्चेचा विषय बनला. तुर्तास वेळ झाले या विषयामध्ये इथेच थांबायची. व्हिडिओ जर्नलिस्ट सोहमसह मी सिद्धेश, वित्तम बातमी, मुंबई.